सकाळचा नाश्ता असो की दुपारची छोटी-मोठी भूक. तर बघा असा आपण नाश्ता बनवूया. जेवीस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हा नाश्ता बनवणार आहोत. 1.5 कप रवा घेतला आहे बारीक. जाड रवा असेल मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा आहे. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही आपण यामध्ये घालून घेऊ आणि म्हणजे गरजेनुसार आपण यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. तर बघा आता सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हळू असं मिक्स करत जायचं आहे. गुठळ्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. परत आपण असं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याला पाणी जास्त लागतं त्यामुळे आपण अजून अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी गरजेनुसारच घालायचं आहे आपल्याला आणि आता आपण एक 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. 2 कांदे घेतले, 2 हिरव्या मिरच्या, थोडं गाजर, शिमला मिरची. आता आपण हे सर्व साहित्य बारीक कट करून घेतलेलं आहे. रव्याला पण भिजून 15 मिनिटं झालेले आहेत. कांदा फार बारीक न कापता थोडा मीडियम कापलेला आहे. गाजर बारीक कट करून घेतला आहे. शिमला मिरची बारीक कट केली आणि मिरची देखील बारीक कट करून घेतलेली आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. कांदा असा मी मोकळा करून घेतलेला आहे आणि आता रवा छान आपला फुगून आलेला आहे वर. मस्त भिजलेला आहे. मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. कांदा घालून घेऊ. आपण जे बारीक चिरून साहित्य घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. लहान मुलं असतील तर हिरवी मिरची स्किप पण करू शकता. आता साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने आपल्याला हे सर्व फिरवून घ्यायचं आहे. बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला अशा छान नवीन रेसिपीज बघायला मिळतील. बघा आता परत थोडं पाणी घालून घेऊ. जास्त घट्ट असल्यामुळे आणि थोडं पातळ करून घ्यायचं आहे. इडलीचं जसं आपण पीठ करतो त्यापेक्षा थोडं पातळ करायचं आहे आणि आता इथे मी पाव चमचा सोडा घालून घेतलेला आहे. त्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण आता बॅटर तयार करून घेतलेलं आहे. इथे मी पॅन घेतलं आहे किंवा तुम्ही डोसा बनवायचा तवा घेऊ शकता. त्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनते. खायला पण खूप छान लागते. असं हळू आपल्याला चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याला मोठा करून घ्यायचा आहे. बघा फार जाड किंवा फार पातळ करायचं नाही आहे. आपल्याला हे उत्तप्पा बनवायचा आहे. ऑनियन उत्तप्पा. प्रेस करून झाल्यावरती आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटासाठी आपल्याला स्टीम आणून घ्यायची आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून बघू. बघा मस्तपैकी वरतून ड्राय झालेलं आहे. म्हणजे आपण याला पलटी मारू शकतो. आता वरून थोडं तेल सोडून घेऊ आणि 1 मिनिटपर्यंत अजून शिजवून घेऊ आणि मग आपण याला फ्लिप करून घेऊ. बघा हळू असं आपल्याला खालून सैल करून घ्यायचं आहे आणि मग याला पलटी मारून घ्यायची आहे. किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे. परत थोडंसं आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायलाही विसरू नका. बघा सकाळी आपल्याला मुलांना नवीन नाश्ता हवा असतो किंवा दुपारी 4-4:30लाही मुलांना भूक लागते. तेव्हा तुम्ही त्यांना असे पदार्थ करून खाऊ घालू शकतात किंवा एखाद्या दिवशी संध्याकाळी आपल्यालाही हलकंसं काहीतरी खावं वाटतं तर आपण असे उत्तप्पे करून खाऊ शकतो. मस्त असे उत्तप्पा तयार झाला आहे. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊ आणि वरून आपल्याला हवं असल्यास आपण यावर चीज किंवा पनीर तुम्हाला जे आवडत असेल ते यावर तुम्ही स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता इथे मी चीज असं किसून घेतलेलं आहे. लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांना चीज खूप आवडतं. चीजमुळे जे आपले पदार्थ असतात ते खूप टेस्टी बनतात. टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.